जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि आता जवळपास सकाळचे संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आत्ताच माझी सकाळ झाली. जस्ट झोपेतून उठलो, आवरलो, फ्रेश झालो. आजचा दिवस थोडा रिलॅक्स होता कारण आज संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम आहे आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी आता मला गाडी सजवायला जायची आहे. त्यामुळे उठलोय, आवरलोय आणि घरात आता एक कार्यक्रम चालू आहे काहीतरी वेगळाच. तो काय तुम्हाला दाखवतो. तो कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. लॅपटॉप कुठे? लॅपटॉप तुझ्या कपाटात बॉक्स मध्ये साड्याच्या ह्याच्यावर. हा, ते आमच्या घरातलं रोजच चालू असतं. आता सीन असा आहे की काल संगीतचे तर खूप जास्त संगीतचे परफॉर्मन्स होते, अननेसेसरी खूप जास्त झाले. आणि त्याच्यामध्ये सीन असं झालं की परी अनुष्काचा एक ड्रामा होता, तो तिथं राहिलेला आणि त्यासाठी तिने 3 महिने मेहनत घेतली. तिकडून फोटोज कलेक्ट केले, सगळं तिथं प्लेस नाही झालं टाइम. मग ती खूप जास्त अशी भावनिक झाली, डोळ्यातून पाणी आलं तिच्या. म्हणजे ठीक आहे, काही विषय नाही. मग आज घरी आलो आणि नंतर मी झोपून उठल्यानंतर बघतो तर सगळेजण बसले जातात आवरून, मांडे घालून. ती कालची जी व्हिडिओ होती, काय जे ड्रामा, ते सगळं आता इथं प्ले करणार आहे. तर ते लॅपटॉप आणायला गेली, माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे, ते झालं की लावणार आहे. मग आम्ही निघतो बाहेर. आता बघू कसं काय होतं. आणि ते दिदीच्यासाठी एवढी डेडिकेटेड व्हिडिओ बनवली तर दिदी रडते का. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जे मागून सरस बोलतो तर मी ऐकलीच नाही, असं मागून करतो, मला काय आवाज येणार आहे. अजून एक गोष्ट, आज परीचा पण बड्डे. लग्नाची एवढी धावपळ चालू आहे, मला माहिती होतं 2-3दा, तरी मी विसरत चाललोय. आता केक आणला, त्या केक पण कापायचा आहे आणि काय नाही त्याला हॅपी बड्डे म्हणून. आता बघा, आता लागलं कुठे अनुष्का करू का सगळे चालू केले काय. ठीक आहे, परत आवाज वाढ. बस खाली. दीदीबद्दल तर कायच बोलणार, जेवढं मी बोलेल तेवढं कमीच आहे. इथं असलेल्या सर्वांनाच माहिती माझी दीदी कशी आहे. तिचे हिस्से सांगायला घेतले तर आजची रात्र पण मला पूर्ण नाही. सगळ्यांचीच फेवरेट असलेली मेंबर आता आमच्यापासून थोडीशी लांब जाणार. दीदी, आठवण तर तुझी खूप येते मला. सर्वांना हसवणारी, सर्वांना एकत्र आणणारी. रात्री आता मी आणि परी, मम्मी आणि बाबाचा ओरडा खाऊन कोणापाशी झोपले. भाऊ आणि काकाची रूम लॉक करून आता मी कुठे कोणासोबत. आता मी रेसिपी करून आम्हाला कोण खाऊ घालणार. यार दीदी, आठवण तर तुझी खूप येते. आता आम्ही बाहेर कोणासोबत जाणार. रिझल्ट लागल्यावरती ओरडायला आता एक मेंबर कमी होणार. बोरिंग फॅमिलीची एन्जॉय राहणारी ट्रिप प्लॅनिंग आता कोण करणार. कोणाच्या टॉपवर आता मी आणि परी नजर ठेवणार. आता प्रत्येक गोष्टीमध्ये माझी साईड कोण घेतलं. भाऊ आणि मम्मीचा ओढा खाण्यापासून आता मला कोण वाचवणार. 1-2 तास आता आम्ही कोणासोबत डान्स करणार. स्टेज आता आम्ही कोणाची कॉपी करणार. परी रडली तर तिला समजावून कोण सांगणार. भारी टॉप आता आम्हाला कोण घेऊन देणार. दीदी, आठवण तर तुझी आम्हाला खूप येतं. नेहमीचा प्रश्न आता आम्हाला कोण विचारणार. तसं तर तू जातीये याचा आनंद देखील आहे, कारण की आता तुझ्या हिस्सावरचं प्रेम देखील आम्हालाच भेटणार. तुझी रक्त तर आता सोन्याचीच होऊन जाईल. पण दीदी, आठवण तर तुझी हो मामा काय आयर ते बहिणीचा आयर आहे माझ्या.
ताईला यार आहे माझी पण अरे दोन मिनिट दोन मिनिट खूप लांब आहे मित्रांनो आज हळद आहे, जसं मगाशी बोललो. आता ते केक बिक नाही कापला आम्ही, डायरेक्ट कल्टी मारली कारण गाडी सजवायची होती. आणि आज हळद आहे आणि लिटरली ही लिस्ट बघा, एवढी लिस्ट आहे. एक जवळपास 8-9 पान आहेत. एका पानावर 100 तरी मिनिमम कॉन्टॅक्ट्स आहेत. मागच्या साईडला 100. एवढे कॉन्टॅक्ट अजून बाकी आहेत मला इन्व्हाइट करायचे. सो जे कोणी माझा ब्लॉग बघत असेल, एखादा माझा फोन जर तुम्हाला नाही आला तर असं समजू नका की मी तुम्हाला विसरलो. ॲक्च्युअली खूप घाई गडबड झाली, एवढ्यांना आता बसल्या फोन करतोय. ह्यामध्येच एक नाव आलं, आदित्य. मी ब्लॉगमध्ये नाव सांगितलं का आजपर्यंत? आदित्यचं नाव आलं, म्हणजे आमच्या दाजींचं. आपण त्यांना पण फोन करू. नको दाजींशिवाय घालायला मला. आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे. होय का? हॅलो, कुठे आहेत म्हणलं? हाय घरी आता. ते आमचा ब्लॉग चालू होता, मी इन्व्हिटेशन देत होतो सगळ्यांना. उद्या लग्न आहे बरं का, या लग्नाला. हा येतो की तुम्ही पण या. चालतंय. झाली का तयारी? झाली चालेल. तुम्ही कधी येणार इकडं? काय म्हणलं, आम्हाला हायजेल जायचं, गाडीला सजवायचं होतं. मी त्या हातात अशी लिस्ट घेऊन बसलोय, फोन करतोय. लास्ट मोमेंट आहे, उद्या लग्न आहे. अजून जवळपास 500 कॉन्टॅक्टला मला फोन करायचा. आणि इकडे गाडी बघा धुतलेल्या दिवसांनी. आणि हा पुढं बुक आहे, सजवायचं आपल्याला आता. एकाच आहे बापरे. एकंदरीत आपली गाडी झाली आहे सगळी सजवून. आणि थारला थोडं सजवलंय, बाकीची दुसऱ्या सफराला मस्त भारी सजवून सकाळ. सो इथून आता आम्ही चाललोय दाजीच्या घरी हळदीला. आणि असा एकंदरीत आजचा माझा आउटफिट आहे. आणि तिकडे जायचं आता, मस्त वेगळी हळद वगैरे घालायची. आणि त्या साईडला चालू. वाव, नाईस. संध्याकाळी काय असे थांबले सगळे, कोण काहीच बोला. लेट झाला एवढा, एक तरी टाइम होऊन गेलाय. मला काय सांगतो, मी तरी टायमिंग तू आज आला पहिल्यांदा आज आला असून. मी पहिल्यांदा आलोय आज, कारण माझ्या गाण्याचं नाव पण आहे पहिल्यांदा. कुठं अरे माहिती तुझं लग्न आहे, एकटेच चालले. इथं कुठे एंट्री करतो? एंट्री नाही, एक्झिट तर करू आपल्या घरातून. मग तिकडे एंट्री चांगली करू. छान दिसते, छान. झालं का? आले सगळे? चलो. सो मित्रांनो, फायनली काय म्हणतात, नवरीच्या साईडच्या आम्ही निघालो आहोत हळदीसाठी. आणि आमची पोरं पण मागे रेडी. चला चला बाई दाखवतो. काही सांगतच नाही काय घालायचं, काय काही सांगत नाही. तुमच्या गाडीत किती बसते ती बघा. 1, 2, 3 अजून एक घेऊन. मला आठवणी नाही कोणत्या दुसऱ्याला माझीच भेटते. हा ते तुझ्या तिथं इथं चौकात बरं करू लिंब नाहीत का अजून? काय करायचं ते टायर समजा गाडी काढी आधी. 4 असले तर आण. अरे ते कालचं होतं ना असं झालेलं, ते पण होतं. येते का बसायला? उतरताना लय पॉझिटिव्ह होणार. घागरा डायरेक्ट पाय खाली सोडायचं. हिच बसलं नाही रे इथं. सिटी मागे वाटलं. ते तुझा गाडी तुझा गाडी घेऊन दमाने की बस ऋषी.
टू व्हीलर जरा पुढे घ्या. इकडे बघ आपली गाडी तिथे इकडे बघ. चल ना पुढे हा चल 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 चल. दिले की तिला पुढून जाणार आहे.
एकंदरीत आजचा पण कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे आणि जसं तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल खूप सारी धमाल केली आम्ही. डान्स वगैरे केला, माझं तर पूर्ण अंग दुखतंय आणि आता जवळपास रात्रीचे 1 वाजत आलेले आहेत. इथून पुढे आता मी ब्लॉग एडिट करणार, त्याला 3-4 वाजणार, त्यानंतर एक्सपोर्ट करणार, मग 5 वाजणार आणि सकाळी विधीचा कार्यक्रम आहे त्यामुळे सकाळी 7ला उठायचे. 7ला उठून गाड्या पण सजवायच्या, बरीच कामं बाकी. सो खूप धावपळ चालू आहे. आता आहे अजून 1-2 दिवस, त्यानंतर सगळं शांत होऊन जाईल. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडत असतील. तुमच्या कमेंट्स बघतोय मी, कमेंट्समध्ये तुम्ही भरभरून प्रेम देताय, पण त्यासोबत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करा. जसं प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणतोय 100K जास्त सबस्क्रायबर नाही राहिलेले आपल्याला, अजून थोडेसे झाले की 100K पण होऊन जातील. सो ज्यांनी कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं असेल नक्की जाऊन सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.